असो, अरे राहू दे. हा, आपण काय बघितलं? व्हीमॅक्स बघितलं, व्हीमीन बघितलं, वेल ऑन टेल्स बघितलं, हॉरिझॉन्टल रोड सरफेसचा टर्न बघितला. आता काय? कोनिकल पेंडुलम. काय आहे? दोन प्रकारचे पेंडुलम आपल्याला येणार आहेत. त्याच्यातला पहिला पेंडुलम आहे कोनिकल पेंडुलम आणि दुसरा आहे सिंपल पेंडुलम. आता काय बघतो आपण? कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? तो काय बनवतो? कोन लाईक स्ट्रक्चर बनवतो. काय बनतो? कोन लाईक स्ट्रक्चर बनवतो. म्हणून त्या पेंडुलमला आपण काय म्हणतो? कोनिकल पेंडुलम. त्याला कोन लाईक स्ट्रक्चर जर बनवत असेल त्याला म्हणतो कोनिकल पेंडुलम. बघा आता ही दोरी घेतली, ही जर घेतला आणि याला मी ओढणी ओढके नाचणे कसं असं केलं, ते काय झालं? कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, कळालं? बस तेच करायचंय. या पद्धतीने त्याला कसं फिरवलं, गोल गोल आणि इथे इथं पाणी केलं. कळालं का? आता बघा मी काय म्हटलं, इथं काय थिटा हा ऑब्जेक्ट इथे आहे, तर तुम्हाला माहिती आहे खाली काय लागेल? एमजी. एवढं लागलं. दुसरं इथं सेंटर आहे, तर या साईडला काय लागेल? सर्क्युलर मोशन करते ना, तर या साईडला काय लागेल? FCF. काय डाऊट आहे? दुसरा कोणता फ्रिक्शन लागेल का? नॉर्मल लागेल का? नाही. का बरं नाही लागणार? कॉन्टॅक्ट मध्ये नाही. फ्रिक्शनल फोर्स मोशन आहे पण कॉन्टॅक्ट मध्ये नसल्यामुळे लागत नाही. टेन्शन आहे का? स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग म्हटलं तर 100% टेन्शन आहे. हा टेन्शन टी लागला, मग मी काय केलं? एक्स आणि वाय ऍक्सिस करून घेतला. हा थिटा इथं आहे, तर इथला पण काऊन जाईल थिटा. हा टी, मग इथं काय लिहिलं तुम्ही? टी कॉस थिटा, बरोबर की नाही? आणि मग इथं काय लिहिलं तुम्ही? टी साइन थिटा. बस, बाकीचं काही झाले, कम्प्लीट डायग्राम झाली. आता काय करणार? आता काय करायचं? अरे तीच प्रोसेस आहे. काय? टी कॉस थिटा बरोबर काय? एमजी. याला इक्वेशन नंबर. दुसरा टी साइन थिटा बरोबर काय? मग FCF चं फॉर्म्युला काय? हे काय म्हटलं मला? याला इक्वेशन नंबर. काय करू? तेच प्रोसेस आहे, फिरून फारून तेच आहे. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 म्हणजे काय रे? टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा बरोबर काय? MV स्क्वेअर अपॉन R अपॉन MG. मग हा एम गेट कॅन्सल, आर टी गेट कॅन्सल, साइन अपॉन कॉस काय भेटला? टॅन थिटा भेटला. आणि बरोबर काय भेटलं माझा? V स्क्वेअर बाय, बरोबर आहे. आता मी काय करून घेतलं? V स्क्वेअर काढून घेतला. मग V स्क्वेअर इज काय भेटलं मला? RG टॅन थिटा. काय डाऊट आहे? जर मी विचारलं तुम्हाला V बरोबर सांगा रे, तर तुम्ही काय म्हणलं? अंडर रूट ऑफ RG. काय डाऊट आहे? समजले इथपर्यंत? आता एक सांगा मला, हा ट्रायंगल असा आहे, हा अँगल थिटा आहे. मी म्हटलं हे हाईट आहे, बरोबर ना? इथून काय हाईट आहे आणि काय सर्कल बनवतं म्हणून काय त्याचा रेडियस आहे. हे लेंथ ऑफ द पेंडुलम आहे. कळलं का? H, L आणि R. मग मी काय म्हटलं? साइन थिटा काढू आपण इथून. साइन थिटा. साइन थिटा कसं निघेल? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज R बाय L. कॉस थिटा विचारला, तुम्ही काय लिहाल? कॉस थिटा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज H बाय L. H लागतो म्हणून काढून घेतलं मी. H काय बनेल? L कॉस थिटा. लागणार आहे म्हणून काढून ठेवलं. नंतर मी म्हटलं टॅन थिटा काढा, तर तुम्ही कसं काढणार? R बाय H. कळालं का? टॅन थिटा इज काय? R बाय H. मग हे उचलून तुम्ही इथं टाकू शकता ना. टॅन थिटाची व्हॅल्यू काय टाकू शकता तुम्ही? R बाय H. मग V बरोबर काय? अंडर रूट ऑफ काय? RG. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण? R बाय H. बरोबर ना? मग तुम्ही काय म्हणू शकता? अंडर रूट ऑफ काय? R स्क्वेअर G बाय H. नाही कळालं? मग R स्क्वेअर मधला R तर बाहेर येऊन जाईल. R अंडर रूट ऑफ काय? आणि काय भेटलं मला? नाही कळालं. समजलं? आपल्याला याच्यातून पहिल्यांदा काढायचं टाइम पिरियड. काय काढणार आपण याचा? कोनिकल पेंडुलमचं काय काढणार आपण? टाइम पिरियड काढणार. ठीक आहे? काय काढायचं आपल्याला? टाइम पिरियड काढायचं. चला, टाइम पिरियड काढायचं म्हणजे काय? टी. चला, पहिले तर मी सांगितलं तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला सांगणार आहे. स्पीड इज काय? डिस्टन्स अपॉन
टाइम असेल, आपल्याला काढायचं काय, टाइम काढायचं आहे, म्हणून काढलं मी टाइम बरोबर काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर नाही, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे रे, डिस्टन्स किती, सरकम्फरन्स इतकं ना, सरकम्फरन्स करेल ना डिस्टन्स तो 2 पाय, आणि स्पीड काय तुमचं v. कळालं का. मग टाइम काय असतो t, 2 पाय r जसाच तसा. आणि v चा फॉर्म्युला जर मी विचारला तर काय तो r अपॉन अंडर रूट ऑफ h r अंडर रूट ऑफ g बाय h. बरोबर की नाही, r अंडर रूट ऑफ g बाय h. मग तुम्हाला कोण गेला, r गेला, r गेला, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. मग t बरोबर काय आला, 2 पाय अंडर रूट ऑफ h बाय g. कळालं का, काय भेटलं मला, h बाय g. समजलं का नाही. मग h बाय g मिळाला. आणि आपल्याला माहिती नाही h फॉर्म्युला यासाठी काढलं तुम्ही, h बरोबर काय आपल्याला जर मिळाला t इज काय 2 पाय अंडर रूट ऑफ h बाय g. आणि h इज काय आपल्याला माहिती l cos थीटा, आणला इथं टाकला. मग t बरोबर काय 2 पाय अंडर रूट ऑफ l cos थीटा बाय g. समजलं, सिंपल आहे. मग मला सांगा, मी म्हटलं cos 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. cos 90 ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. मला सांगा याच्यामधला जर अँगल मी कमीत कमी केला, हा थीटा जो आहे तो असा कमीत कमी केला म्हणजे 0 केला, बरोबर ना, म्हणजे अंतर पण कमी होते. मग थीटा किती केला आपण, 0 केला. जर मी म्हटलं थीटा काय केलं मी, 0 केला, म्हणजे cos 0 काय झाला माझा, 1 आला. आणि इथं टाकला, म्हणजेच आपल्याला काय भेटलं, t इज काय 2 पाय अंडर रूट ऑफ काय l cos 0 बरोबर अपॉन काय g. पण t इज काय 2 पाय अंडर रूट ऑफ l बाय g. आपण जेव्हा तुम्हाला मी शिकवत होतो युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये, त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश द इक्वेशन मध्ये आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. एस्टॅब्लिश द इक्वेशन मध्ये आपण असा डिराइव्ह केला होता l बाय g. आणि k ची व्हॅल्यू आपण काय टाकली होती, 2 पाय. k ची व्हॅल्यू किती टाकली होती आपण, 2. मग तिथून 2 पाय का बरं आला होता, तो प्रॅक्टिकली एस्टॅब्लिश्ड आहे, म्हणून आपण डायरेक्टली काय यूज करू शकतो, 2 पाय. हे लॉजिक क्लिअर आहे. आपल्याला काय मिळालं, टाइम पिरियड मिळाला. टाइम पिरियडचा फॉर्म्युला कसं काढलं, कळालं का, सिंपल आहे. काय केलं कळालं, आता काढतोय त्याचं टेन्शन. आता स्ट्रिंग मध्ये किती टेन्शन हे आपल्याला काढायचं. टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग, कितीचा टेन्शन आहे. याच्यात आपण काढलं काय, टाइम पिरियड. आता काय काढतो आपण, टेन्शन. मग इथं टाइम पिरियड आणि टेन्शन सेम सेम वाटू नये म्हणून याला फक्त T1 म्हणू शकतो तुम्ही. कळालं का, कारण की आपण टेन्शन साठी T वापरला आणि टाइम साठी पण T वापरला, तर गडबड होऊ नये म्हणून तुम्ही टाइम साठी काय वापरू शकतात, T1. चला T1 म्हणा. कळालं. मग आता आपण टेन्शन इन द स्ट्रिंग काढतोय, म्हणजे आपण काय काढतोय, कॅपिटल T. म्हणजेच काय करतोय आपण, टेन्शन. कॅपिटल T काढतोय म्हणजे काय केलं, टेन्शन. टाइम पिरियड काढतो म्हणून काय म्हटलं मग मी त्याला T1. कन्फ्युजन नको व्हायला म्हणून तुम्ही करू शकता. आता बघा आपल्या जवळ इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय तुमचं, t cos थीटा इज इक्वल टू काय, mg. याला इक्वेशन वर आपण 1 म्हटलं ना. दुसरा काय तुमचं, t sin थीटा इज इक्वल टू काय, mv स्क्वेअर अपॉन r. याला इक्वेशन वर काय तुम्ही सेकंड. बरं की नाही, काय डाऊट आहे. आता मी काय करतोय, या दोघांना पण काय करतो, स्क्वेअर करून घेतो. काय करून घेतो मी, स्क्वेअर. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 स्क्वेअर ऑन बोथ साइड, स्क्वेअर ऑन बोथ साइड. तसं केल्याने काय झालं, तुम्ही काय टी स्क्वेअर झाला, कॉस स्क्वेअर थीटा झाला. इथं काय झालं तुमचा, एम स्क्वेअर जी स्क्वेअर. तर नवीन आला म्हणून आपण याला म्हटलं 3. काय डाऊट आहे, पुढचा खालचा काय, टी स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर थीटा आहे, बरोबर काय, एम स्क्वेअर आहे, वी चा पॉवर काय 4 आहे, डिवाइड बाय काय आर स्क्वेअर आहे. याला इक्वेशन वर काय म्हटलं 4. नाही कळालं. आता मला सांगा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय असतो, 1 असतो. म्हणून आपण काय करतो, तर इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. कळालं. चला मग मी काय केलं, टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. हो सर, टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा ऍडिशन आहे. 1 + 2 केलं तरी 3 आहे, 2 + 1 केलं तरी 3 आहे. आरशाचं ते झालं असतं थोड्या वेळाने.
एम स्क्वेअर व्ही रेस टू 4 अपॉन काय आर चा स्क्वेअर प्लस काय एम स्क्वेअर, बरोबर की नाही. आता काय करू शकतो, टी स्क्वेअरला काय करू शकतो, कॉमन काढला तर काय उरेल तुमचा साइन स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर थिटा, बरोबर. आता बघा व्यवस्थित समजा, इथं ही स्टेप समजा. मला माहितीये व्ही बरोबर काय रे, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, किंवा कुठे गेलं रे व्ही जोड काय आर अपॉन जी इंटू जी बाय एच, डायरेक्ट लिहू मग व्ही इज इक्वल टू काय आर इंटू जी बाय एच. हे काय भेटलं मला व्ही. याचा जर मी स्क्वेअर केला किंवा याचा जर मी फोर्थ पॉवर केला, पहिले स्क्वेअर करूया, स्क्वेअर केला तर काय होऊन जाईल आर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल जी बाय एच बनेल. आता याचा काय केलं मी फोर्थ पॉवर केला, आर चा काय होऊन जाईल 4, जी चा काय होऊन जाईल स्क्वेअर आणि एच चा पण काय होऊन जाईल स्क्वेअर. कळालं काय, हे लॉजिक कळालं. व्ही चा पॉवर 4 कसा काढला, व्ही होता आपलं काय आरजी टॅन थिटा, आरजी टॅन थिटा आपण काय लिहिलं आर अपॉन आर इंटू द ब्रॅकेट जी बाय एच, व्ही स्क्वेअर केला म्हणून आर स्क्वेअर जी बाय एच. त्याचा अजून काय केलं मी, कळालं, फोर्थ पॉवर केला मग आपल्याला ते मिळालं. मग आता ते जर मिळालं तर मी डायरेक्टली इथं टाकू शकतो ना एम स्क्वेअर आहे अपॉन काय आर स्क्वेअर. व्ही रेस टू 4 ची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण, हे ना काय लिहिणार आर रेस टू 4 जी चा स्क्वेअर डिवाइड बाय काय एच चा स्क्वेअर, बरोबर की नाही. आणि प्लस काय रे एम स्क्वेअर, बरोबर आहे. मग बघा इथला आर स्क्वेअर आणि इथं फक्त स्क्वेअर राहिला, कळालं का नाही. हा मग मला सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 येईल ना, आणि इकडे काय उरलं मग तुमचं एम स्क्वेअर आर स्क्वेअर जी स्क्वेअर डिवाइड बाय काय ए स्क्वेअर. इथं काय उरलं एम स्क्वेअर, नाही कळालं काय करू शकतो आता, काय करू शकतो एम स्क्वेअर जी स्क्वेअरला कॉमन काढू शकतो ना. तर इथे एम स्क्वेअर जी स्क्वेअर आहे, इथं एम स्क्वेअर जी स्क्वेअर आहे, तर काय करू शकतो एम स्क्वेअर जी स्क्वेअरला मी कॉमन काढला तर काय उरलं रे, इथून काय उरलं आर स्क्वेअर बाय, इथं काय उरला 1 आणि इथं काय झालं तुमचा टी चा, काढायचं का आपल्याला टीच ना. मग काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट केला तर काय होऊन जाईल हा टी होऊन जाईल. हा स्क्वेअर रूट मधून चल पूर्ण पहिल्यांदा घेऊन टाका, नंतर बाहेर काढलं असतं एम स्क्वेअर जी स्क्वेअर काय आर स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस 1 काय होऊन जाईल टी आहे, बरोबर. काय एम स्क्वेअर जी स्क्वेअर बाहेर आला, एम इंटू जी झाला, अंडर रूट मध्ये काय राहिला 1 प्लस. आता सर आर स्क्वेअर एच स्क्वेअर पण बाहेर काढता येईल का, नाही. का बरं नाही, कारण की इन बिटवीन काय आलेला प्लस आलेला आहे. प्रोडक्ट असेल तर बाहेर काढू शकतो, ऍडिशन असताना बळजबरीचं रामराम करता येत नाही. काय डाऊट आहे, हा म्हणलं माझा टाइम, काय म्हणलं हे टेन्शन, हे म्हणलं माझं टेन्शन आणि हे म्हणलं माझा टाइम पिरियड. दोन इक्वेशन वेगवेगळे, एक टाइम पिरियडचा आहे दुसरा टेन्शनचा. सिंपल होतं ते दोन्हीच्या दोन्ही, ठीक.